आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरणात पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना काय केलेले पहा आणि सर्वत्र खळबळ उडाली। या पोलिसांनी गोळी झाडून आपली जीवन यात्रा संपवली। त्यानंतर पोलिसांना असं का केलं याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पहाटेच्या सुमारास या पोलिसांना स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानानं आपली जीवन यात्रा संपवली। डोक्यात गोळी झाडून घेत पोलिसांनी आपली जीवन यात्रा संपवली। पंढरपूरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांनं हे टोकाचं पाऊल उचललं। या घटनेनं संपूर्ण दलात एकच खळबळ उडाली आहे। कामामुळे त्यानं असं केलेलं आहे असा प्राथमिक माहिती समोर आली आहे। रामेश्वर धुपत साबणे असं या पोलिसाचं नाव आहे। तो मूळचा परभणीचा गंगाखेड येथील रहिवासी होता। ही दुर्दैवी घटना पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी घडली। रामेश्वर साबणे हे संभाजीनगर इथं SRP मध्ये जवान म्हणून कार्यरत होते। आषाढी यात्रेनिमित्त ते 3 ते 4 दिवसांपासून पंढरपूर इथं बंदोबस्तासाठी आले होते। दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आपली जीवन यात्रा संपवली। याबाबत स्थानिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। म्हणजे अशा प्रकारे ही घटना घडलेली अक्षरशः संपूर्ण पंढरपूर हादरले। कारण की आषाढी यात्रेच्याच बंदोबस्तावेळीच पोलिसांना अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे संपूर्ण वातावरणात पंढरपूर हादरलेलं आहे। आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आले असता त्यानं असं केलं आणि त्यानंतर या घटनेनं पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली।